नमो नमः. आपल्या गोमंतकाचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंतजी यांचा जन्मदिवस साजरा होत आहे. आपल्या गोव्याला तशी परंपरा जी आहे ती फार मोठी जुनी आहे. अशा या परंपरायुक्त अशा गोमंतकाला जे स्वातंत्र्य मिळालं ते फार उशिराने मिळालं. त्यानंतर गोमंतकामध्ये आपली गोव्याची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीसाठी गोव्यातला माणूस जो आहे तो झगडत राहिला. हळूहळू वर्षानुवर्षे गेली आणि आत्ता कुठेतरी गोव्यात जी मूळ संस्कृती आहे तिचा उदो व्हायला लागला. तो आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपली सनातन संस्कृती जी आहे तिचा उदो त्यांच्या नेतृत्वाखाली व्हायला लागला. म्हणून आदरणीय प्रमोद सावंत यांचं कौतुक वाटतं. प्रवाहाच्या विरुद्धात पोहणे तसं सोपं काम नाही, परंतु लुथराने ते करून दाखवलं आणि आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला, आपल्या स्वतःच्या परिसरात असलेल्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आम्ही आमच्या डोक्यावर धारण करतो त्यावेळी ही मायभूमी आपल्याला आशीर्वाद देते. तो आशीर्वाद प्रमोद सावंतना मिळालेला. त्यामुळे डॉक्टर प्रमोद सावंत हे उत्तम, आपल्या गोमंतकाचं नेतृत्व त्यांना लाभलं आणि त्यांनी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आज जन्मदिवशी खूप खूप आशीर्वाद. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोमंतकामध्ये जी आमची मूळ संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून त्यांनी अनेक अशा प्रकारचे विषय हातात घेतले. त्यामध्ये गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल असो, प्रभू रामांची मूर्ती जी आहे ती त्यांच्या कार्यकाळात या गोमंतकामध्ये उभी राहिली. परशुरामांची मूर्ती त्यांनी स्वतः उभी केली. योग सेतू आपल्या गोमंतकामध्ये बांधला. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म संस्कृती यासाठी वेळात वेळ काढून त्यांनी आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपली ही संस्कृती गोमंतकाची सांभाळण्यासाठी सप्तकोटीश्वरासारखा मंदिराचा जीर्णोद्धार करून अधिकाधिक गोमंतकामध्ये हे आपलं जे सुदृढ नातं आपल्या मातीशी आहे ते घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यांनी आमच्या या संप्रदायाचे ते अनुयायी आहेत आणि या दत्तपद्मनाभ पीठाचे छान अशा प्रकारचं काम जे आहे, जे आमच्या पूर्व परंपरेतल्या विभूतींनी मांडून ठेवलं ते स्वप्न त्यांच्या नेतृत्वाखाली साकार होताना आम्ही पाहतो. अपेक्षा एवढीच आहे की आमची जेवढी संस्कृती आहे ती वर यावी आणि आमच्या संस्कृतीला सर्वोच्च स्थान लाभावं ही अपेक्षा कोणत्याही नेत्यांकडून असते. तीच अपेक्षा आम्हाला डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडूनही आहे आणि ती कायम राहील. ते मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाले आणि गोमंतकाला एक चांगला तरुण फेस मुख्यमंत्री म्हणून मिळाला. आणि एवढंच काय की चांगला सुशिक्षित माणूस आणि युवा एनर्जेटिक ज्यावेळी मुख्यमंत्री आपल्या गोव्याला लाभतो त्यावेळी खराच आम्हाला त्याचा अभिमानही आहे, आनंदही आहे आणि प्रवाहाविरुद्ध त्यांचं सध्या चालणं आहे. त्यामुळे तेही चांगल्या प्रकारे या सगळ्याची जाण ठेवून समाजामध्ये काम करतात. कुठल्याच गोष्टीला बळी न पडता आपल्या संस्कृतीला धरून, आपल्या गोमंतकाला धरून ते काम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या त्या प्रयत्नाला परमेश्वर यशही देतो आहे. तर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून गोमंतकामध्ये डॉक्टर प्रमोद सावंत उत्तम काम करत आहेत. त्यांना जन्मदिनाच्या दिवशी दत्तपद्मनाभ पीठाचे, दत्तप्रभूंचे अनेक अनंत अशा प्रकारचे आशीर्वाद. डॉक्टरजी, प्रमोदजी, तुम्ही असेच पुढे व्हा. तुम्हाला समाजाकडून प्रचंड अशा अपेक्षांना पूर्ण करायचं आहे. भविष्यातही जनमानसात पूर्ण गोव्यातच नव्हे तर पूर्ण भारतात तुमची कार्याची कीर्ती जावो त्या प्रकारचं तुम्ही काम वाढवा आणि असेच समाजाभिमुख
आणि आपल्या मायभूमीचा आशीर्वाद प्राप्त करणारं कार्य तुमच्याकडून दत्तप्रभू करवून घेवो अशी या जन्मदिवशी आशीर्वाद आणि तुम्हाला उत्तम दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला उत्तम आरोग्य परमेश्वर देव. तुम्ही डॉक्टर आहात, परंतु इतरांचं काम करत असताना तुमच्याही शरीराकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि आपल्या गोमंतकाचं सोनं करावं. खूप खूप आशीर्वाद. जय सच्चिदानंद.